हॅलो स्टुडंट, आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये शिवाजी युनिव्हर्सिटीच्या क्लास BSc सेकंड सेमिस्टर 4th सब्जेक्ट फिजिक्स पेपर नंबर 7 थर्मोडायनॅमिक्स सेकंड ह्या पेपरचा स्टडी करणार आहोत। याच्यामधून युनिट नंबर फर्स्ट थर्मोडायनॅमिकल पोटेन्शियल हे स्टडी करणार आहे। युनिट नंबर फर्स्ट थर्मोडायनॅमिकल पोटेन्शियल थर्मोडायनॅमिकल पोटेन्शियल्स। थर्मोडायनॅमिक्स म्हटलं की आपल्यासमोर हीट संबंधितचा स्टडी येतो। सर्वप्रथम मी एक सेंटेन्स बोर्डवरती लिहितो आणि त्या सेंटेन्सवरून आपण थर्मोडायनॅमिक्सच्या डिटेल स्टडीकडे जाणार आहोत। त्याचबरोबर थर्मोडायनॅमिकल पोटेन्शियल काय आहेत हे पाहणार आहोत। मगाशी सांगितल्याप्रमाणे तर ते सेंटेन्स कोणतं आहे, वर्क इज कन्व्हर्टेड इनटू हीट। फॉर एक्झाम्पल, एखादं व्हेइकल ट्रॅव्हल होत असेल तर व्हेइकलचं इंजिन जे असणार आहे ते मेकॅनिकल वर्क करणार आहे। कोणतं वर्क करणार आहे? मेकॅनिकल वर्क करणार आहे आणि कालांतराने ते काय होणार आहे? हीट होणार आहे। बरोबर, या एक्झाम्पलवरून आपल्याला काय समजतं तर मेकॅनिकल वर्क कशामध्ये कन्वर्ट झालं? हीटमध्ये। त्याचबरोबर आपण जर एक्सरसाइज करत असेल आपली बॉडी वर्क करत असेल, एक्सरसाइजमध्ये काय होतं तर आपली बॉडी वर्क करते आणि कालांतराने काय होतं तर आपल्याला घाम येतो, म्हणजे आपली बॉडी काय होते? हीट होते। आपल्या बॉडीचं टेम्परेचर काय होतं? इन्क्रीज होतं। तर थर्मोडायनॅमिक्समध्ये आपण कशाचं स्टडी करणार आहे तर वर्क इज कन्व्हर्टेड इनटू हीट। थर्मोडायनॅमिक्समध्ये आपण कशाचा स्टडी करतो तर थर्मोडायनॅमिक्स इज ए स्टडी ऑफ कन्व्हर्जन ऑफ वर्क और एनी फॉर्म ऑफ एनर्जी इनटू हीट। मगाशी जे एक्झाम्पल सांगितलं त्याच्यामध्ये आपण काय पाहिलं, वर्कचं कन्व्हर्जन कशामध्ये होत होतं? हीटमध्ये होत होतं। तर थर्मोडायनॅमिक्स इज ए स्टडी ऑफ कन्व्हर्जन ऑफ वर्क और एनी फॉर्म ऑफ एनर्जी इनटू हीट। आपण थर्मोडायनॅमिक्सची डेफिनेशन कशी करू शकतो बघा। इट इज द ब्रांच ऑफ फिजिक्स। तर थर्मोडायनॅमिक्स ही एक फिजिक्सची ब्रांच आहे। त्याच्यामध्ये आपण कशाचा स्टडी करतो, कशाचं डीलिंग करतो तर कन्सेप्ट ऑफ हीट। कन्सेप्ट ऑफ हीट काय कन्सेप्ट आहे, त्याचबरोबर टेम्परेचर, कन्सेप्ट ऑफ हीट अँड टेम्परेचर अँड इंटर कन्व्हर्जन ऑफ हीटचं इंटर कन्व्हर्जन कसं होतं म्हणजे प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर हे एकमेकांसोबत कसे इंटर रिलेटेड आहेत। जर टेम्परेचर चेंज झालं तर प्रेशरवरती काय परिणाम होतो, व्हॉल्यूमवरती काय परिणाम होतो, अशा वेगवेगळ्या कन्व्हर्जनच्या टर्म आहेत। तर त्यांचा स्टडी आपण थर्मोडायनॅमिक्समध्ये करत असतो। त्याचबरोबर वेगवेगळ्या एनर्जीचा सुद्धा आपण त्याच्यामध्ये स्टडी करत असतो। थर्मोडायनॅमिक्सची आपण डेफिनेशन पाहिली। याच्यामध्ये काय पाहिलं तर थर्मोडायनॅमिक्समध्ये आपण कशाचा स्टडी करत असतो तर वर्क इज कन्व्हर्टेड इनटू हीट किंवा कन्सेप्ट ऑफ हीट, टेम्परेचर और इंटर कन्व्हर्जन ऑफ हीट। जर आपल्याला थर्मोडायनॅमिक्सचा स्टडी डिटेलमध्ये करायचा असेल तर आपल्याला सर्वप्रथम थर्मोडायनॅमिकल व्हॅरिएबल्स माहिती असणं गरजेचं आहे। तर थर्मोडायनॅमिकल व्हॅरिएबल्स कोणते ते आपण थोडक्यामध्ये पाहूयात। थर्मोडायनॅमिकल व्हॅरिएबल्स कोणकोणते आहेत तर टेम्परेचर, प्रेशर, त्याचबरोबर व्हॉल्यूम ऑफ सिस्टीम, त्याचबरोबर एन्ट्रॉपी, त्याचबरोबर एन्थाल्पी। टेम्परेचर माहिती आहे कशाला म्हणतो आपण, प्रेशर म्हणजे काय? प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया। एखाद्या पर्टिक्युलर एरियावरती जर फोर्स ॲप्लाय होत असेल तर तो सरफेस प्रेशर
एक्सपिरियन्स करत असतो. वॉल्यूम तर सर्वांना माहिती आहे. वॉल्यूम म्हणजे काय, लेंथ इंटू ब्रीथ इंटू हाईट. ओके, वॉल्यूम इज इक्वल टू काय, लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट किंवा डेप्थ. ओके, याचा फॉर्म्युला आपण काय लिहितो, व्हॉल्यूम इज इक्वल टू एल क्यूब. ओके, त्याचबरोबर एंट्रोपी म्हणजे काय, तर मेजरमेंट ऑफ डिसऑर्डरनेस, मॉलिक्युलर डिसऑर्डरनेस. ओके, एंट्रोपी म्हणजे काय, मेजरमेंट ऑफ डिसऑर्डरनेस और रैंडमनेस, ऑफ मॉलिक्युलर सिस्टम. ओके, जर एक मॉलिक्युलर सिस्टीम कन्सिडर केली, एक सिलेंडर कन्सिडर केला, याच्यामध्ये गॅस मॉलिक्यूल प्रेझेंट आहेत, म्हणजे ती काय झाली, मॉलिक्युलर सिस्टीम झाली. ओके, याला हीट प्रोव्हाइड केल्यानंतर या यांच्या ऑर्डरमध्ये जर डिसऑर्डरनेस येत असेल, त्याच्या मेजरमेंटला काय म्हणणार आहे आपण, एंट्रॉपी. ओके, हे एक्झाम्पलद्वारे आपल्याला समजेल. ओके, पुढे ज्यावेळेस आपण डिटेलमध्ये एंट्रॉपी स्टडी करू त्यावेळेससुद्धा आपल्याला समजणार आहे. डेफिनेशन काय करतो आपण, तर मेजरमेंट ऑफ डिसऑर्डरनेस ऑफ मॉलिक्युलर सिस्टीम इज कॉल्ड एंट्रॉपी. ओके, तर हे सर्व काय झाले, थर्मोडायनॅमिकल व्हेरिएबल, टेम्परेचर, प्रेशर, व्हॉल्यूम, एंट्रॉपी आणि एन्थाल्पी, हे काय झाले, थर्मोडायनॅमिकल व्हेरिएबल्स. त्याचबरोबर आपण काही थर्मोडायनॅमिकल सिस्टीम्स पाहूयात. थर्मोडायनॅमिकल सिस्टीम तुम्हा सर्वांना माहिती आहेत कोणत्या असतात त्या. थर्मोडायनॅमिकल सिस्टीम्स कोणकोणत्या असतात तुम्हा सर्वांना माहिती आहेत. तर फर्स्ट असणार आहे क्लोज सिस्टीम, दुसरी असणार आहे ओपन सिस्टीम, तिसरी असणार आहे, सर्वांना माहिती आहे कोणती असणार आहे, आयसोलेटेड. ओके, क्लोज्ड सिस्टीममध्ये काय होतं, क्लोज्ड सिस्टीममध्ये काय होणार आहे, तर इथे क्लोज्ड सिस्टीममध्ये हीट एक्सचेंज होईल, मॅटर एक्सचेंज होणार नाही, मॅटर एक्सचेंज होणार नाही, डज नॉट एक्सचेंज मॅटर असं म्हणूयात, डज नॉट. ओके, डज नॉट एक्सचेंज मॅटर, फक्त इथे हीट एक्सचेंज केली जाणार आहे. ओपन सिस्टीममध्ये हीटसुद्धा एक्सचेंज केली जाणार आहे आणि मॅटरसुद्धा एक्सचेंज केला जाणार आहे, आणि आयसोलेट सिस्टीममध्ये नो हीट एक्सचेंज आणि मॅटरसुद्धा तिथे एक्सचेंज केला जाणार नाही, म्हणजेच नो मॅटर एक्सचेंज. ओके, आता क्लोज सिस्टीम म्हणजे काय बघूयात आपण. तर इथे एक भांडं घेऊयात आपण, याच्यामध्ये मी वॉटर फिल केलं, वॉर्म वॉटर फिल केलं. ओके, वॉर्म वॉटर फिल केलं. आता वॉर्म वॉटर फिल केल्यानंतर कालांतराने काय होणार आहे, हे वॉटर काय होणार आहे, कोल्ड होणार आहे, म्हणजे हीट काय केली जाणार आहे, ट्रान्सफर केली जाणार आहे, एक्सचेंज केली जाणार आहे. कुठे, सराउंडिंगला, म्हणजे सुरुवातीला याचं टेम्परेचर जास्त असणार आहे. ओके, आणि हीट एक्सचेंज केल्यामुळे तो काय होणार आहे, कोल्ड होणार आहे. ओके, इक्विलिब्रियमला येणार आहे, म्हणजे इथे काय झाली, हीट एक्सचेंज झाली, पण त्याच्यामध्ये जो वॉटर मॉलिक्यूल कंटेंट जो असणार आहे तो काय होणार आहे, कॉन्स्टंट राहणार आहे, तो चेंज होणार नाही. दुसरी सिस्टीम ओपन सिस्टीम कन्सिडर करूयात. ओके, ओपन सिस्टीम, एका भांड्यामध्ये आपण वॉर्म वॉटर घेऊयात. ओके,
तर वॉर्म वॉटर घेतल्यानंतर काय होणार आहे, वाफेच्या माध्यमातून तिथे मॅटर एक्सचेंज केला जाणार आहे. ओके, मॅटरसुद्धा कमी होणार आहे. कालांतराने 1 लिटर घेतलं तर कालांतराने किती होईल, 1 लिटर 100 ml घेतल्यानंतर 1000 ml वॉटर घेतल्यानंतर ते कालांतराने किती होईल, 995 ml. 5 ml काय होईल, वाफेच्या माध्यमातून ते कमी होणार आहे. म्हणजे इथे मॅटर एक्सचेंज केलं जाणार आहे. त्याचबरोबर हीटसुद्धा कालांतराने वॉर्म वॉटर काय होणार आहे, कोल्ड होणार आहे. ओके, म्हणजे इथे हीटसुद्धा एक्सचेंज केलं जाणार आहे, मॅटरसुद्धा एक्सचेंज केलं जाणार आहे. पण आयसोलेटेड सिस्टीममध्ये काय होतं, तर एक आपण थर्मास प्रमाणे एक सिस्टीम कन्सिडर करूयात. ओके, आपण थर्मास प्रमाणे एक सिस्टीम कन्सिडर केल्यानंतर याच्यामध्ये वॉटर फिल केलं, वॉर्म वॉटर फिल केलं. थर्मासमध्ये सुद्धा आपण गरम चहा वगैरे ठेवतो, तर तो थंड होत नाही, सहजासहजी तो थंड होत नाही. किंवा त्याच्यामध्ये जो असणारा मॅटर आहे, वॉटर वगैरे असेल, गरम पाणी असेल किंवा चहा असेल, तर तो कमीसुद्धा होणार नाही. बरोबर, तो वाफेच्या माध्यमातून याच्यातून बाहेर जाऊ शकत नाही. त्याचबरोबर तो इन्व्हायरमेंटसोबत हीटसुद्धा एक्सचेंज करत नाही, कारण इथे आयसोलेटेड सिस्टीम असणार आहे. तर ही सिस्टीम काय करणार आहे, ही या सिस्टीममधला हा जो पार्ट आहे ना, तो अवॉइड करणार आहे, हीट एक्सचेंज होण्यासाठी अवॉइड करणार आहे. ओके, तर अशा प्रकारे आपण थर्मोडायनॅमिकल सिस्टीम पाहिल्या, क्लोज सिस्टीम, ओपन सिस्टीम आणि आयसोलेटेड सिस्टीम. त्याचबरोबर आपण काही थर्मोडायनॅमिकल प्रोसेसेस स्टडी करूयात. तर फर्स्ट प्रोसेस मी लिहितो, थर्मोडायनॅमिकल प्रोसेसेस. ओके, थर्मोडायनॅमिकल प्रोसेसेस. ओके, तर फर्स्ट प्रोसेस लिहूयात. फर्स्ट प्रोसेस कोणती आहे, ॲडियाबॅटिक. हे तुम्हा सर्वांना माहिती आहे. ॲडियाबॅटिकमध्ये हीट, ओके, ॲडियाबॅटिकमध्ये हीट एक्सचेंज केली जात नाही. म्हणजे एक सिस्टीम असेल, ओके, थर्मोडायनॅमिकल सिस्टीम असेल, तर ही सिस्टीम आपण ॲडियाबॅटिक कधी म्हणणार आहे, ज्यावेळेस तिथे हीट एक्सचेंज केली जाणार नाही. म्हणजे हीट सिस्टीमला दिलीही जाणार नाही किंवा ही सिस्टीमद्वारे हीट लॉस पण केला जाणार नाही. याला काय म्हणणार आहे आपण, ॲडियाबॅटिक. ओके, ॲडियाबॅटिक प्रोसेस. ओके, याच्यामध्ये हीट काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. सेकंड आपण पाहूयात आयसोथर्मल प्रोसेस. आयसोथर्मल प्रोसेसमध्ये जो टेम्परेचर चेंज आहे तो किती असणार आहे, 0. एक सिस्टीम आपण कन्सिडर करणार आहे. ओके, थर्मोडायनॅमिकल सिस्टीम कन्सिडर केलेले आहेत. आता या सिस्टीमचं जे टेम्परेचर असणार आहे ते कॉन्स्टंट असणार आहे. ओके, म्हणजे आता बघा, टाईमनुसार ते टेम्परेचर चेंज होणार नाही, ते टेम्परेचर कॉन्स्टंट असणार आहे. ओके, याला आपण काय म्हणणार आहे, आयसोथर्मल प्रोसेस. त्याच्यानंतर थर्ड थर्मोडायनॅमिकल प्रोसेस पाहूयात, आयसोबॅरिक. ओके, आयसोबॅरिक प्रोसेस. याच्यामध्ये काय असणार आहे, तर प्रेशर, चेंज इन प्रेशर हे काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. डेल्टा, इथे बघा, डेल्टा काय दाखवतो आपल्याला, चेंज दाखवतो. आणि पी काय आहे, प्रेशर. ओके, प्रेशरमधला चेंज किती असणार आहे, 0. आयसोबॅरिक थर्मोडायनॅमिकल प्रोसेसमध्ये प्रेशरमधला जो चेंज असणार आहे तो कसा असणार आहे, 0 असणार आहे. तिथे प्रेशर चेंज होणार नाही त्या प्रोसेसमध्ये. नेक्स्ट प्रोसेस पाहूयात आपण, आयसोकोरिक प्रोसेस. याच्यामध्ये जे व्हॉल्यूम असणार आहे ना, चेंज इन व्हॉल्यूम असणार आहे ना, ते कसं असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. त्या प्रोसेसमध्ये, आयसोकोरिक थर्मोडायनॅमिकल प्रोसेसमध्ये चेंज इन व्हॉल्यूम काय असणार आहे, 0 असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. ओके, त्याचबरोबर आपण नेक्स्ट पॉईंटमध्ये काही थर्मोडायनॅमिकल लॉज पाहणार आहोत. थर्मोडायनॅमिकल लॉज किंवा लॉज ऑफ थर्मोडायनॅमिक्स पाहणार आहोत. ओके, तर काही बेसिक थर्मोडायनॅमिक्सचे लॉज पाहूयात. तर फर्स्ट लॉ कोणता असणार आहे, 0th लॉ असणार आहे. फर्स्ट लॉ 0th लॉ असणार आहे. ओके,
झिरोथ लॉ असणार आहे. त्याच्यानंतर सेकंड लॉ कोणता आहे तर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स आहे. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. अँड थर्ड लॉ कोणता असणार आहे तर सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. तर हे लॉ आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये किंवा नेक्स्ट टॉपिकमध्ये. हे लॉ आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर या पेपरमधून आपण फर्स्ट युनिट स्टडी करणार आहे थर्मोडायनॅमिक्स पोटेन्शियल. थर्मोडायनॅमिकल किंवा थर्मोडायनॅमिक पोटेन्शियल स्टडी करणार आहोत. तर थर्मोडायनॅमिकल पोटेन्शियल हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. थँक्यू स्टुडंट.